नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर एका कढईमध्ये तेल घ्यायचं, आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे 1 वाटी सोयाबीन मी मिठाच्या पाण्यामध्ये एक 10 मिनटं बॉईल करून घेतलेले आहे. नंतर त्याच्यातलं सगळं पाणी स्क्वीज करून काढलेलं आहे. आता मस्त सॉफ्ट झालेले ते. आता हे सोयाबीन तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. एक जवळपास 1.5-2 मिनटं ना छान असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे बरं का. ह्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं मी दाखवतो ना तुम्हाला, त्या पद्धतीने सेम टू सेम रेसिपी फॉलो करा. हे बघा, आता त्याला आहे ना हलकासा आहे ना तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे. आणि हा सोयाबीन पुलाव जो आहे ना, हा आपण कढईतच बनवणार बरं का. प्रेशर कुकर वगैरे काही आवश्यकता नाही. कढईमध्ये इतका सुंदर होतो ना, एक नंबर. हे बघा, आता मस्त गोल्डन झालेले आहेत. आणि इकडं तेल बघा तुम्ही, जेवढं आपण कढईत तेल घेतलं होतं ना, बरोबर तेवढंच आहे. म्हणजे सोयाबीननं संपूर्ण तेल त्याच्यातलं रिलीज केलेलं आहे. आता काय करायचं, याला आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचं. गॅस बारीक करायचं बरं का, नाही तर जळून जातील. मस्त प्लेटमध्ये काढून घ्या. हे बघा, आता ज्या तेलामध्ये आपण सोयाबीन फ्राय केले त्याच तेलात आपल्याला हे खडे मसाले टाकून घ्यायचे. त्याला फ्राय करून घ्यायचं आहे थोडं. त्याच्यामध्ये स्लाईस मारलेला कांदा आहे ना, 2 मोठ्या आकाराचे कांदे असे स्लाईसमध्ये कट केलेले, ते फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि कांदा जो आहे ना, तो मुद्दाम थोडासा जास्त घेतला आहे मी. तुम्हाला हवा असेल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. कांद्याची आहे ना एक चव आपल्या सोयाबीन पुलावला ना खूप मस्त लागते. हे बघा, आता मस्त सोनेरी रंग थोडासा आलेला आहे त्याला. आता काय करायचं, लगेचच त्याच्यामध्ये ठेचलेला अद्रक लसूण आपल्याला टाकून घ्यायचा आहे, जवळपास 1.5 चमचा. त्याला पण फ्राय करून घेऊ. तर बघा, इथे एक 6-7 हिरव्या मिरच्या लांबसर कट केलेल्या आहेत मी. आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो, ते पण असे लांबसर कट केलेले. मिक्स करून घेऊ मस्त प्रॉपर. मिरच्या आहे ना लांबसर एवढ्यासाठी कट केलं आहे मी, कारण काय की जर कोणाला जास्त तिखट नसेल खायचं तर मग कसं ते लगेच बाजूला पुलावमधनं काढता येतं. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिरचीचा खरडा म्हणा किंवा बारीक चिरलेल्या मिरच्या त्या पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, आता गॅस बारीक करायचा. त्याच्यामध्ये ना हळद टाकायची थोडी, 1 चमचा धने पावडर टाकायची आपल्याला. 2 आहे ना छोटे पॅकेट आहे ना आपल्याला मॅगी मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. हे बघा, इथे माझ्याकडे सुकलेला पुदिन्याचे पाने आहेत, ड्राय पुदिना. तो मस्त दोन्ही हाताने असा क्रश करायचा आहे. क्रश करून टाका. तुमच्याकडे जर ड्राय पुदिना नसेल तर तुम्ही नॉर्मल पुदिना पण वापरू शकता, किंवा 4-5 दिवस पुदिना सुकवून घ्यायचा आहे आणि मग तो यूज करायचा आहे. खूप मस्त लागतो बरं का. पुदिन्याची चव तुम्ही ह्या पद्धतीनं घेऊन बघा. आता त्याला गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि आता तो मसाला पूर्ण फ्राय करून घ्यायचा आहे मस्त व्यवस्थित. मॅगी मसाला जो आहे ना तो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असला तर टाका, नाही तर काही प्रॉब्लेम नाही. पण काय, सोयाबीन पुलावला आपल्याला आहे ना एक इनबिल्ड करायची टेस्ट, त्यासाठी काही ना काही तर फ्लेवर आपल्याला द्यावा लागेल. आणि मॅगी मसाला म्हटलं ना तर शेवटी ते मसालेच असतात, ते ग्राउंड करून म्हणजे पावडर स्वरूपामध्ये त्याला यूज केलेलं असतात. ते काय प्रत्यक्षात मॅगी नसतं, त्याच्यामुळं एवढं काही घाबरण्याचं कारण नाही आहे. थोडंसं पाणी, किती सुंदर दिसतंय बघा. आता त्याच्यामध्ये ना 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कुठलाही घ्या बरं का, फक्त स्टारची घेऊ नका. मी इथे कोलम राईस घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही त्याच्याऐवजी घेऊ शकता. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तो तांदूळ जो आहे ना पूर्णपणे त्या पाण्यात बुडाला पाहिजे बरं का. त्याचं माप तुम्हाला सांगतो, एक 2 वाटी जर तुम्ही तांदूळ घेणार असाल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 5 वाटी पाणी आपल्याला पाहिजे. आणि तांदळाच्या प्रकारावर पण पाणी किती टाकायचं ते डिपेंड आहे बरं का. त्याच्यामुळं तुमच्या हिशोबानेच तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं, व्यवस्थित ॲडजस्ट करा, कारण मॅगी मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ असतं बरं का. आता हे फ्राय केलेले जे सोयाबीन आहेत ना ते त्याच्यात टाकून घ्यायचे.
त्याला आहे ना आता मिक्स नाही करायचं बरं का, फक्त असेच वरच्यावर ठेवायचे आहेत त्यांना. मस्त कोथिंबीर अशी, याला मिक्स नाही करायचं आता, परत सांगतोय. हे बघा आता मस्त आहे ना उकळी फुटलेली. आता काय करायचं, गॅस एकदम बारीक करायचा, त्याच्यावरती झाकण ठेवून 25 मिनटं अतिशय मंद आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा 25 मिनिटं त्याला अतिशय कमी आचेवर मी शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर एक 5 मिनटं त्याला वाफेतच ठेवला होता. आणि आपला हा सोयाबीन पुलाव तुम्ही एक वेळेस बघा. हे बघा किती मोकळा झाला आहे बघा. किती एक एक तांदूळ दिसतोय आणि परफेक्टली ना शिजलेला आहे. हे बघा कसा दिसतोय तुम्हीच सांगा, नाही तर परत म्हणाल की मी स्वतःच माझी तारीफ करतो. कारण पुलाव हा तारीफ करण्यासारखाच झालेला आहे मित्रांनो. तुम्ही ट्राय करा फक्त सेम टू सेम पद्धत वापरून. हे बघा कुठलाही पुलावाची रेसिपी ना याच्याशी कम्पेअर करा, एनी टाईम सांगतो आपला विनर सोयाबीन पुलावच राहील. ट्राय करा ह्या पद्धतीनं.